जय विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे चर्चा करणार आहोत ते आहे 800 मीटर म्हणजे महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये जे महिलांसाठी असते 800 मीटर ते कशा प्रकारे ते मारता येईल किंवा कशा प्रकारे चांगल्या प्रकारे मारणार ते आणि कशा प्रकारे म्हणजे आउट ऑफ किंवा 18 मार्काची तरी चांगल्या प्रकारे मारेल आणि त्यामुळे आपलं सिलेक्शन घेईल. तर यामध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मुलींची सगळ्या मुलींची मेन अडचण जी आहे ते हेच की न काही वर्कआउट करता ते रनिंगला सुरुवात करून टाकतात. सर्वात जास्त त्यांना त्रास पण सर्वात जास्त या गोष्टीचा असतो की आम्ही कशाला वर्कआउट करू कसं, पण वर्कआउट करणं गरजेचं आहे. आधी वर्कआउट त्याच्यानंतर जे रनिंग असते ते रनिंग. कारण ज्या मुली आहेत त्या जे 1600 मीटर आपला 800 मीटर जे मारतो ते पहिला राऊंड जो आहे तो एवढा फास्ट मध्ये खिचतात की दुसऱ्या राऊंड मध्ये त्यांना खिचायची शक्ती सुद्धा नसते. तर असं करायचं नसते, आपल्याला मॅनेजमेंट करून घ्यायचे असते. कारण 2 राऊंड आपल्याला जे मारायचे आहेत तर आपल्याला 2 राऊंडचे मॅनेजमेंट कशा प्रकारे करता येईल आणि कशा प्रकारे आपण पहिला राऊंड मारू किंवा दुसरा राऊंड मारू. तर दुसऱ्या राऊंड मध्ये तर आपल्याला पूर्ण स्पीड मध्ये खिचायचं आहे, पण मेन नियोजन असते पहिल्या राऊंडचं. कारण पहिल्या राऊंड जर आपला जर चांगला गेला तर आपलं डिपेंड असते की दुसऱ्या राऊंड कसं जायचं भावनं. तर त्याच्या आधी थोडं एक्सरसाइज करायचे. त्याच्या आधी तर एक्सरसाइज कोणती करायची तर ते तुम्हाला सांगतो की आधी एक्सरसाइज करा, त्याच्यानंतर तुम्ही 800 मीटर मारत असाल तर त्याला सुरुवात करा. तर तुम्हाला जास्त एक्सरसाइज सांगत नाही, फक्त 3-4 एक्सरसाइज सांगणार, पण त्या प्रॉपरली तुम्ही घरी रोज करा. किंवा आपण जेव्हा 800 मीटर टायमिंग काढू किंवा तुम्ही जेव्हा पण रनिंग माराल तेव्हा त्या एक्सरसाइजला तुम्ही अप्लाय करा आणि स्वतःच बघा तुम्ही की तुमच्यामध्ये किती फरक पडेल. पण ते एक्सरसाइज प्रॉपरली करणं गरजेचं आहे आणि चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे, तेव्हाच तुम्हाला रिझल्ट दिसेल, अन्यथा रिझल्ट दिसणार नाही. तर तुम्हाला सांगतो की पहिली एक्सरसाइज मध्ये आपण थोडं नॉर्मल झाला, स्लो जम्प झाला किंवा पाय झटकून झाला थोडं आपल्या साईड मध्ये बॅक मध्ये, ह्या तर आपण एक्सरसाइज आपण हात करू शकतो आपण. पण त्याच्यानंतर ज्या एक्सरसाइज त्या नाही करत आपण. मेन अडचण ते असते. त्याच्यानंतर जी एक्सरसाइज जी असते ते हे म्हणजे पूर्ण आपले पाय जे आहेत ते पूर्ण असं आपले जे हात आहे ते आपण जे कमरेच्या लेवल मध्ये आहोत त्याच्या लेवल मध्ये आले तर आपले पूर्ण पाय असे आले पाहिजे, त्याच्यापर्यंत आपले पाय टेकले पाहिजे. त्याच्यानंतर हे मध्ये हे सुद्धा, त्याच्यानंतर मागे पूर्ण, त्याच्यानंतर साईड. हा जेवढा चांगल्या प्रकारे एक्सरसाइज कराल तेवढा आपल्याला तुम्हाला चिंगरीज होईल. त्यानंतर हे पुन्हा कमरेसारखं थोडं ही एक्सरसाइज सुद्धा मुली जे आहेत त्या खूप टाळाटाळ करतात कारण त्यांचे पायच वर येत नाही. हे मुख्य अडचण असते. त्यांच्यासाठी हे करणं गरजेचं आहे, दोन्ही पायाची. हे सुद्धा ह्या एक्सरसाइज ज्या आहेत ह्या आपल्याला रोज करायच्या आहेत. रोज म्हणजे रनिंग करायचं आहे तर करा, रनिंग करायच्या आधी 800 मीटर मारायचे तर ह्या एक्सरसाइज करा. कारण ह्या एक्सरसाइजमुळे तुमची बॉडी जी आहे ते लवकर हीट होईल, गरम होईल आणि आपल्याला रनिंग करायच्या वेळेस त्रास होणार नाही. कारण जर आपल्याला रनिंग करायची तर आपले पाय जे आहे ते मजबूत असणं गरजेचं आहे आणि त्यांच्यामध्ये थोडं एनर्जी असणं गरजेचं आहे. आणि एनर्जी केव्हा येईल जेव्हा आपण वर्कआउट करू तेव्हा आपल्याला एनर्जी येईल. तर हे झालं वर्कआउटचं, रोज करा. त्याच्यानंतर आपण 2 राऊंड म्हणजे मुलींसाठी असते 800 मीटर, तर 2 राऊंडचे नियोजन कसं करायचं. तर 2 राऊंड मध्ये तुम्हाला नॉर्मल असतं की 2:50 मध्ये 2 राऊंड मारायचे असतो. तर तुम्ही एक राऊंड, पहिला राऊंड जो आहे तुमचा तो तुम्ही 1:30 पर्यंत आला तरी चालेल, 1:30 किंवा 1:35 पर्यंत आला. नॉर्मल 1:30 पर्यंत जर तुम्ही आले पहिला राऊंड तर तुम्हाला दुसरा राऊंड जो असतो तो तुम्हाला 1:20च्या आतमध्ये खिचायला लागतो. आणि नॉर्मली जे मुली असतात ज्या प्रॉपर करतात, खरंच ज्या मुली मेहनती असतात किंवा मेहनत घेतात तर त्या बरोबर करतात. कारण त्यांना माहित असते की मी पहिला राऊंड जर जास्त खिचलो तर मी दुसऱ्या राऊंड मध्ये मारू शकणार नाही. त्यामुळे त्या बरोबर पहिला राऊंड आणि दुसऱ्या राऊंडचे बरोबर नियोजन करून चालतात. तर त्या प्रकारे तुम्हाला सुद्धा नियोजन करायचं आहे की पहिला राऊंड आपला 1:30 किंवा 1:35च्या आतमध्ये कसं येईल. 1:35 मध्ये आला तर मग पूर्ण जो राऊंड आहे तो थोडा कमी मध्ये खिचायला लागेल. त्यामुळे 1:30च्या आतमध्ये जेवढं यायचा प्रयत्न करायचा तेवढं यायचं. आणि त्यानंतर जो लास्ट राऊंड असतो तो तुम्हाला तुमच्या शक्तीनुसार जेवढं खिचता येईल, जेवढं जास्त खिचता येईल आई वडिलांना समोर ठेवायचं आणि पूर्ण खिचून घ्यायचं. कारण तुम्हाला माहित आहे की हे पूर्ण आपण जेवढे वर्षाची मेहनत करतो, आपण 2-4 वर्षाची मेहनत असते ते आपल्या फक्त 2 राऊंडवर डिपेंड असते. तर तेच आपलं पूर्ण समोर ठेवायचं आपण की आपल्याला काय करायचं आहे, आपली वर्दी समोर ठेवायची आणि त्या वर्दीकडे पण आपल्याला धावायचं आहे. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.